ले जाणार आहेत। गोपाळ तिवारी जी आजच्या चर्चेची सुरुवात आपल्यापासून करेल। गोपाळजी, निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे। समाधानी आहे का इंडिया आघाडी, पर्यायाने काँग्रेस? बघा विशालजी, जेव्हा आपल्या भारताचं संविधान झालं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मतदाता आणि निवडणूक हे लोकशाहीच्या गाभ्याचे घटक आहेत आणि मतदाता हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि मतदाता आपल्या अधिकाराद्वारे सरकार निवडतो, त्याच्या धोरणांवर प्रभाव टाकतो आणि मतदानाचा केवळ हक्कच नव्हे तर हे मतदात्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे। त्यामुळे लोकशाहीमध्ये निवडणुकीचं महत्व, त्याची ती प्रक्रिया आणि निवडणूक आयोग याचं अनन्यसाधारण महत्व आहे। आपण पाहिलं असेल या देशाच्या स्वातंत्र्य 75 वर्षाच्या काळात टी.एस. शेषन सारखा देखील एक निवडणूक आयुक्त या देशाला मिळाला, परंतु त्यांना पूर्ण मुभा देण्यात आली होती आणि त्यांनी अनेक रिफॉर्म्स केले। त्यावेळेला खर्चावर मर्यादा आणली, अनेक गोष्टीची निर्बंध लागली, जेणेकरून कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही गोष्टीचा अतिरेक प्रभाव, भ्रष्टाचार, पैसा याचा अतिरेक वापर न होता चांगल्या मार्गाने, सक्षम लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक होईल हा त्याचा उद्देश होता आणि टी.एस. शेषनला त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण मोकळीक दिली होती। आता मुद्दा असा आहे की ह्या निवडणूक आयोगांना आपण बिहारमध्ये जी निवडणुकीची जी SIR म्हणतात आपण, स्पेशल इंटेन्सिव्ह रिसर्च, आणि हे जे सुरू केलं मतदार याद्याचं पुनरीक्षण, परंतु एक संकेत किंवा परंपरा आहे जे योगेंद्र यादव आणि काही नेत्यांनी सांगितलं होतं की ज्या वर्षात ती निवडणूक आहे त्या वर्षी ही शक्यतो आपण प्रक्रिया करत नाही, की त्याच्या आदल्या वर्षी, वर्ष 6 महिने अगोदर करतो। दुसरं, आता ह्या जर बिहारच्या निवडणुकीच्या मध्ये जर एवढा मोठा सगळा यांना जे काही निवडणूक आयोगाला असं वाटतं की तिथे घुसपैठी आहेत, बिहारचे, आपले नेपाळचे किंवा म्यानमारचे किंवा अजून इतर देशातले काही नागरिक, बांगलादेशचे त्याच्यात आहेत, तर निश्चितच त्यांना बाजूला केलं पाहिजे, पण त्याला काही प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये जर एवढे मोठ्या पद्धतीने 65 लाख जर लोक जर बाहेर गेली तर त्याची आपल्याला यादी देणं हे बंधनकारक आहे आणि हीच यादी आम्ही वारंवार मागतो आहोत। शेवटी सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्याला आदेश दिले की ही 65 लाख मतं कशाच्या आधारे तुम्ही कमी केली आणि त्याची यादी आपण सादर करा, तर हे जे कायद्याने, जे संविधानाने बंधनकारक जे नियम आहेत त्याचं फॉलो करणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे। एकीकडे आपण म्हणतो ना पक्ष ना विपक्ष, निवडणूक आयोगाला काही पक्ष नाही, कुठला विपक्ष नाही, सर्व पक्ष आहे, तर मग त्या पद्धतीने अपेक्षा असते। जेव्हा ह्या सरकारने, जेव्हा आता म्हणजे मागच्या 2023 मध्ये मार्चच्या न्यायालयाच्या 5 जणांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाची निवड कशी होईल याचे संकेत घालून दिले होते, तेव्हा न्यायालयातर्फे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने असं म्हटलं होतं की न्यायालयाचे चीफ जस्टिस, एक पंतप्रधान आणि एक विरोधी पक्ष नेते, असं तिघांचं पॅनल निवडणूक आयोगाची निवड करायला राहील, परंतु पंतप्रधान मोदी आणि शहानी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाजूला केलं आणि त्या ठिकाणी अमित शहाना घेतलं। आता 2 सत्ता पक्ष आणि एक विरोधी पक्ष नेता असेल तेव्हा त्या सरकारची मनीषा काय ते स्पष्ट झालं होतं। सरकारची मनीषा काय यावरती तुम्ही प्रश्न उपस्थित करताय गोपाळ तिवारीजी। भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडून उत्तर घेऊयात। काँग्रेस असेल, इंडिया आघाडी असेल,